नमस्कार मित्रांनो, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजेच आयात आणि निर्यातीचा व्यवसाय बऱ्याच वर्षांपासून तरुणांना आकर्षित करत आला आहे. या व्यवसायातून करोडपती झालेल्या बऱ्याच लोकांची उदाहरणं आपण आतापर्यंत ऐकली असतील. चला जाणून घेऊया इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे नेमकं काय. एखादी गोष्ट जर आपल्या देशात मुबलक प्रमाणात तयार होत असेल आणि त्याची किंमत सुद्धा कमी असेल तर तीच गोष्ट आपण परदेशात चढ्या किमतीने विकून त्यातून चांगला प्रॉफिट कमवू शकता. या उलट जी गोष्ट परदेशात स्वस्त आहे ती गोष्ट आपण आपल्या देशात आयात करून ती विकून त्यातून सुद्धा चांगले पैसे मिळवू शकता. या व्यवसायालाच इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असं म्हटलं जातं. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांना रोजगार सुद्धा देऊ शकता. कोणीही व्यक्ती हा व्यवसाय अगदी आरामात करू शकतो. याला शिक्षणाची कोणतीही अट नसते. या व्यवसायासंबंधी ज्ञान प्राप्त करून आपण सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्हिडिओमध्ये हा व्यवसाय कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. जेव्हा एखादा व्यक्ती इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतो त्यावेळी तो बिझनेस फक्त दोन व्यक्तींमध्ये नसून दोन देशांमध्ये केला जातो. त्यामुळे या व्यवसायासाठी एकापेक्षा अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता भासते. चला जाणून घेऊया या व्यवसायासाठी कोणत्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावे लागते. सर्वात प्रथम आपल्याला MSME अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं. MSME म्हणजे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. सर्व प्रकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापारांचं रजिस्ट्रेशन या अंतर्गत केलं जातं. यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागते. MSME अंतर्गत रजिस्ट्रेशन कसं केलं जातं याची संपूर्ण माहिती आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवसायासाठी आपल्याला शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन करणं सुद्धा बंधनकारक आहे. जर आपण महानगरपालिका हद्दीतून हा व्यवसाय करत असाल तर यासाठी आपण शॉप ऍक्ट लायसन्स जरूर काढावं. या व्यवसायासाठी लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. जर आपण ग्रामीण भागातून हा व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला ग्रामपंचायतीचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असावं लागतं. चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे IE कोड. IE कोडचा अर्थ आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. हा कोड आपण भारत सरकारच्या फॉरेन ट्रेड डिपार्टमेंट मधून मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला अर्ज करण्याची आवश्यकता भासते. हे काम आपण एखाद्या चार्टर्ड अकाउंटच्या मदतीने सुद्धा करू शकता. त्यासाठी कमीत कमी 2000 रुपये आपल्याला फीस द्यावी लागते. पाचवी गोष्ट म्हणजे GST नोंदणी. भारतामध्ये सध्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच GST लागू झालेला आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायासाठी आपल्याला GST नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी आपण GST सेवा केंद्राची किंवा एखाद्या चार्टर्ड अकाउंटची मदत घेऊ शकता. आयात निर्यात व्यापार सुरू करण्यासाठी बऱ्याचशा कंपन्या सुद्धा आपल्याला मदत करतात. आपण या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांच्याकडून सुद्धा मदत घेऊ शकता. उदाहरणासाठी एका वेबसाईटचं नाव डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेलं आहे. या व्यवसायाअंतर्गत आपण परदेशामध्ये मिळणाऱ्या स्वस्त गोष्टी आपल्या देशात आयात करून त्या आपल्या देशात विकून त्यातून भरपूर नफा मिळवू शकता. प्रत्येक देशांमध्ये अशा वेगवेगळ्या वेबसाईट असतात ज्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण त्या देशातील वस्तू आपल्या देशामध्ये मागवू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर आपण चीन मधून वेगवेगळ्या प्रकारचं सामान स्वस्तामध्ये आयात करू शकता आणि आपल्या देशात ते चढ्या भावाने विकू शकता. त्यासाठी आपल्याला चीनी वेबसाईट वर जाऊन आपलं अकाउंट ओपन करण्याची गरज आहे. ज्या चीनी वेबसाईट वरून आपण सामान खरेदी करतात त्या चीनी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरून आपण बिझनेस एन्क्वायरी केल्यानंतर आपल्याला कोटेशन मिळणं सुरू होतं. चला जाणून घेऊया हा व्यवसाय आपण कशा पद्धतीने करू शकता. या वेबसाईट वरून आपल्याला कोटेशन मिळाल्यानंतर आपण कोणत्याही एका कंपनीची निवड करू शकता. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या कंपनीकडून आपल्याला दिली जातात. कंपनीची निवड केल्यानंतर आपल्याला या कंपनीशी ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा लागतो आणि आपली डिलिव्हरी ऑर्डर किंवा डिस्पॅच ऑर्डर द्यायला लागते. या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या कंपनीची माहिती
माहिती सुद्धा पाठवावी लागते. संपूर्ण ऑर्डरच्या रकमेच्या 50% रक्कम भरल्यानंतर आपली ऑर्डर अप्रूव्ह केली जाते. त्यानंतर आपल्याला चीनी कंपनीकडून विचारणा केली जाते की लॉजिस्टिक फर्मची निवड तुम्ही करणार आहात की ऑर्डर पाठवणारा. यावेळी आपण आपल्या देशामधील लॉजिस्टिक फर्मची निवड करू शकता. हे लॉजिस्टिक फर्म कोलकाता, चेन्नई, महाराष्ट्र या ठिकाणी म्हणजेच जेथे माल उतरवण्याचे बंदर आहे अशा ठिकाणी असते. यापैकी आपण आपल्या जवळच्या स्थानाची निवड करू शकता. इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करताना सोर्स पोर्ट आणि डेस्टिनेशन पोर्ट यांच्यामधील अंतर विचारात घेतलं जातं. यासाठी आपण एखाद्या लॉजिस्टिक फर्मला हायर करू शकता. या कंपनीला आपण ज्या वस्तू आयात करणार आहात त्यांची माहिती द्यावी लागते. ज्या ठिकाणावरून आपण वस्तू मागवणार आहात त्या जागेची माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्याला द्यावे लागतात. या लॉजिस्टिक फर्म दुसऱ्या देशांमधून आपल्यापर्यंत माल पोहोचविण्याचं काम करतात. यासाठी लागणारे वेगवेगळे टॅक्स, कस्टम ड्युटी, जीएसटी यांची काळजी कंपनीद्वारे घेतली जाते. आपल्या गोडाऊन पर्यंत माल पोहोचविण्याची जबाबदारी सुद्धा या लॉजिस्टिक फर्मची असते. आपला माल आपल्या गोडाऊन मध्ये पोहोचविल्यानंतर लॉजिस्टिक फर्म कडून आपल्याला लँडिंग बिल दिलं जातं. त्यानंतर आपल्याला उरलेल्या 50% रकमेचा भरणा करावा लागतो. या पद्धतीने इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय केला जातो. जर आपण चीनी लॉजिस्टिक फर्मची निवड केली तर ते आपला माल पोर्ट पर्यंत पोहोचवतात. पोर्ट पासून गोडाऊन पर्यंत माल पोहोचविण्याची जबाबदारी आपली स्वतःची राहते. आतापर्यंत आपण आयात म्हणजेच इम्पोर्ट कसं केलं जातं याविषयी जाणून घेतलं आहे. आता आपण निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट कसं केलं जातं याविषयी जाणून घेणार आहोत. जर आपण भारतामध्ये बनवलेलं सामान परदेशात विकत असाल तर या गोष्टीला एक्सपोर्ट बिझनेस असं म्हटलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या भारतामध्ये स्वस्तात बनवल्या जातात आणि विदेशामध्ये त्या महाग विकल्या जातात. यामध्ये शेतीमाल म्हणजे जसं भाज्या, फळे, कंदमुळे यांचा समावेश होतो. शेतीमाला व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा एक्सपोर्ट केल्या जातात. आपल्या मालाची निर्यात करण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा वेबसाईट उपलब्ध आहेत. यासाठी आपण चीन मधील सर्वात मोठी वेबसाईट अलिबाबाचा आधार घेऊ शकता. अलिबाबा व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही वेबसाईट आहेत ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया निर्यात व्यापार म्हणजेच एक्सपोर्ट बिझनेस कसा केला जातो. जर आपण आपल्या एखाद्या प्रॉडक्टची माहिती वेबसाईटवर अपलोड केली आहे आणि विदेशातील एखादी व्यक्ती त्या प्रॉडक्टला खरेदी करू इच्छिते तर त्या व्यक्तीद्वारे सुद्धा एक इम्पोर्ट क्वेरी आपल्याला मिळते. त्यानंतरची प्रक्रिया अगदी आयातीच्या प्रक्रियेसारखीच राहते. ज्या देशातील व्यक्तीने आपलं प्रॉडक्ट बुक केलंय तो व्यक्ती लॉजिस्टिक फर्म बुक करून ते प्रॉडक्ट आपल्या देशामध्ये मागवून घेतो किंवा आपण सुद्धा लॉजिस्टिक फर्म बुक करून ते प्रॉडक्ट त्या देशापर्यंत पोहोचवू शकता. यामध्ये लॉजिस्टिक फर्म जर आपली असेल तर ते आपल्याला जास्त फायद्याचं ठरतं. यामध्ये सुद्धा कस्टम क्लिअरन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटीज आणि टॅक्सची काळजी लॉजिस्टिक फर्मद्वारे घेतली जाते. या सर्व प्रकारांमध्ये आपलं सामान एका देशातून दुसऱ्या देशांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लॉजिस्टिक फर्मची असते. उदाहरण द्यायचं झालं तर जर आपण आपलं सामान अमेरिकेमध्ये पाठवू इच्छित असाल तर आपण अशी लॉजिस्टिक फर्म हायर करावी जी आपलं सामान अमेरिकेपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवू शकते. लॉजिस्टिक फर्मची जबाबदारी फक्त पोर्ट पर्यंत माल पोहोचविण्याची असते. तिथून पुढची प्रक्रिया ज्या कंपनीने ऑर्डर दिलेली आहे त्या कंपनीला पूर्ण करावी लागते. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट या बिझनेससाठी किती खर्च येतो. साधारणतः हा खर्च कंटेनरच्या आकारावर अवलंबून असतो. आपण आपल्या मालाच्या क्वांटिटीनुसार 20 फुटापासून कंटेनर पोर्ट टू पोर्ट पर्यंत भाड्याने घेऊ शकता. जर आपण चीन मधून भारतात सामान आयात करत असाल तर त्याची किंमत जवळपास $500 ते $700 पर्यंत पडते. हा चार्ज वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळा असतो. जर आपल्याला जास्त माल इम्पोर्ट करायचा असेल तर आपल्याला मोठे कंटेनर भाड्याने घेऊ शकतात. त्यामुळे या किमतीत वाढ होऊ शकते. हा व्यापार सुरू करण्यासाठी कमीत कमी 5 ते 7 लाख रुपयांपर्यंतच्या भांडवलाची आवश्यकता असते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स इत्यादींचा सुद्धा समावेश आहे. चला जाणून घेऊया
या व्यवसायामधून आपल्याला किती उत्पन्न मिळू शकते. मित्रांनो, या व्यवसायामधून मिळणारं उत्पन्न आपण कोणता माल आयात किंवा निर्यात करत आहात यावर अवलंबून असतं. त्याशिवाय आपण आपला माल समोरच्या पार्टीला किती रुपयांमध्ये विकत आहात त्यावर सुद्धा आपलं प्रॉफिटचं प्रमाण अवलंबून असतं. सुरुवातीला या व्यवसायातून 2 ते 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न महिन्याकाठी आपल्याला अगदी आरामात मिळतं. त्यानंतर आपण आपला व्यवसाय वाढवून कमाई सुद्धा वाढवू शकता. बरेच लोक या व्यवसायामधून करोडपती झालेले आहेत आणि आगामी काळात या व्यवसायाला खूप मोठी मागणी आहे. जर आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू करत असाल तर ही चांगली संधी आपल्याकडे आहे, कारण जसं जसं आपल्या या व्यवसायातील अनुभव वाढत जातो तसं तसं आपली कमाई सुद्धा वाढत जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.